या घडामोडींवर आपले लक्ष असणार आहे। यानंतर घेऊयात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। मुख्यमंत्री शिंदे सकाळी 8:30 वाजता माध्यमांशी संवाद साधणार। मराठा आरक्षण आणि जरांगेंच्या उपोषणावर बोलण्याची शक्यता। जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस। जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम उपचार घेण्यासही सुरुवात केली। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर जरांगे उपचार करून घेण्यास तयार। जरांगेंना सलाईन लावण्यात आली। विधिमंडळाचं अधिवेशन 2 दिवसांचं असणार। 20 फेब्रुवारीला राज्यपाल अभिभाषण आणि शोकप्रस्ताव, तर 21 फेब्रुवारीला मराठा आरक्षण अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होणार, सूत्रांची माहिती। मागासवर्ग आयोगाचा अहवाल मराठा समाजाच्या बाजूने। अहवालात मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध। मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची TV9 कडे एक्सक्लुसिव्ह माहिती। आरक्षण दिलं किंवा दिलं नाही म्हणून कुठेच सरकार कोसळली नाहीत। देशभरातल्या आरक्षण आंदोलनांचा निवडणुकांवर परिणाम झालेला दिसत नाही। लोकमतच्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीसांचं विधान। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील मराठा समाजाचा पुणे-नाशिक मार्गावर रास्ता रोको। शिवजयंतीला मुख्यमंत्र्यांसहित कोणत्याही मंत्री, आमदार आणि खासदाराला शिवनेरी किल्ल्यावर जाऊ देणार नाही, मराठा समाजाचा इशारा। धाराशिवच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि भूमच्या गोलाई चौकात मराठा आंदोलकांचं चक्काजाम आंदोलन। रात्रभर आंदोलन सुरू। परभणीमध्ये मराठा आंदोलक गुराढोरांसह रस्त्यावर। मरसडगाव, गोपा आणि नरदळ या महामार्गावर मराठा तरुणांनी रस्ता अडवला। अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी तरुण आक्रमक। मूळ राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांचीच। विधानसभा अध्यक्षांचा निकाल शरद पवार गटाला मोठा धक्का। तर अजित पवार गटासह शरद पवार गटाचेही आमदार पात्र। राष्ट्रवादीचा कोणताही आमदार अपात्र नाही, विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचा निर्णय। पक्षातील मतभेद म्हणजे कायद्याचा भंग नाही। शरद पवारांच्या मनाविरोधात जाणं म्हणजे पक्ष सोडणं नाही। निकाल वाचनामध्ये नार्वेकरांकडून महत्त्वाचा मुद्दा उपस्थित। 10व्या परिशिष्टाचा वापर बहुमताला धमकावण्यासाठी करू नये। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेबाबत निकाल देताना राहुल नार्वेकरांचं मत। राष्ट्रवादीच्या 53 आमदारांपैकी अजित पवारांना 41 आमदारांचा पाठिंबा, तर शरद पवारांसोबत 14 आमदार आणि या दाव्याला शरद पवार गटाकडून कुठेही आव्हान नाही। त्यामुळे संख्याबळानुसार अजित पवार गटाला विधिमंडळ पक्षाचा पाठिंबा। निकालामध्ये नार्वेकरांचं मत। तर निकालामध्ये 10व्या सूचीचा पूर्णपणे वापर, कुठलाही असंविधानिक निर्णय नाही, नार्वेकरांची प्रतिक्रिया। शरद पवार आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता। नार्वेकरांच्या निकालाचा अभ्यास करून शरद पवार आज बोलणार। अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर। नार्वेकरांच्या निकालानंतर दुपारी अजित पवारही आज संवाद साधणार। अजित पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष। सोबत आलं पाहिजे असं अजित पवारांच्या मनात पहिल्यापासून होतं। अजित पवारांची घुसमट व्हायला लागली होती, फडणवीसांचं वक्तव्य। राष्ट्रवादीचा निकाल लागला, नो टेन्शन। विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर शिंदेंची प्रतिक्रिया। विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाचं आश्चर्य वाटलं नाही, कारण कॉपी पेस्टचं काम चाललेलं आहे। सुप्रिया सुळेंची या निकालावर प्रतिक्रिया। आगे आगे देखिए होता है क्या, फडणवीसांचा सूचक इशारा। बरेच लोक आमच्या संपर्कात, विचार जुळले की आम्ही त्यांना घेऊ, फडणवीसांचं वक्तव्य। नार्वेकरांचा निकाल म्हणजे राज्याच्या राजकारणाचं वाटोळं करणारा निकाल। नार्वेकर धृतराष्ट्राच्या भूमिकेत। निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचा नार्वेकरांवर हल्लाबोल, तर निकालाविरोधात कोर्टात जाण्याचेही संकेत। नार्वेकरांचा आजचा निकाल म्हणजे हास्य जत्रा 2। लोकशाहीचा खून करणाऱ्याला नार्वेकरांनी निर्दोष सोडलं। नार्वेकर काहीही बोलू द्यात, राष्ट्रवादी शरद पवारांचीच, संजय राऊतांची प्रतिक्रिया। 2024 मध्ये लोकशाही आणि संविधान इतिहास जमा होईल। नार्वेकरांच्या निकालावर रोहित पवारांचं ट्विट। कुणाला अपात्र करा ही आमची मागणी नव्हती। नार्वेकरांच्या निकालाचं आम्ही स्वागत करतो, भुजबळांची निकालावर प्रतिक्रिया। अध्यक्षांनी पक्षपात करणं हे धक्कादायक। घटनेची पायमल्ली करत नार्वेकरांकडून आज भारतीय संविधानाचा अपमान। राष्ट्रवादीच्या निकालावर आदित्य ठाकरेंची नार्वेकरांवर टीका। विधिमंडळ पक्षाच्या आधारावर राजकीय पक्ष देण्याचा निर्णय अयोग्य। अपात्र न करणं हा मध्यम मार्ग। नार्वेकरांच्या निकालावर जयंत पाटलांची टीका। महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळीमा फासणारा निकाल। शिवसेना आणि राष्ट्रवादीचा निकाल स्क्रिप्टेड। निकालावरून नाना पटोलेंची नार्वेकरांवर टीका। नार्वेकरांच्या निकालाचं आम्ही स्वागत करतो। नार्वेकरांनी कायद्याला धरून निकाल दिला, पण पवार गटाचेही आमदार पात्र, हा अन्याय। राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटलांची निकालावर प्रतिक्रिया। विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर अजित पवार गटाचा जल्लोष। मुंबईतील कार्यालयाबाहेर सूरज चव्हाण आणि उमेश पाटील यांनी कार्यकर्त्यांना पेढे भरवले। कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सकाळी 6 पासूनच बारामतीमध्ये कामांचा धडाका। सकाळी वनविभागाच्या कामाची अजित पवारांकडून पाहणी। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी पुण्याच्या रांजणगाव महागणपतीचं दर्शन घेतलं। सुनेत्रा पवारांचा शिरूर लोकसभा मतदारसंघातला दौरा वाढला। त्यांचा सुपरफास्ट आढावा। शिवसेना शिंदे गटाचा आजपासून कोल्हापुरात 2 दिवसीय महाअधिवेशन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार। सर्व मंत्री, आमदार आणि खासदारही उपस्थित असणार। उद्धवजींनी आमच्यासाठी दारं बंद केली। ठाकरेंनी आमची मनं दुखावली आहेत, त्यामुळे जिथे मनं दुखावतात तिथे युती होत नाही, फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट।
उद्धवजींमुळे त्यांचे लोक त्यांना सोडून गेलेत, उद्धवजींना सोडून आलेले लोक आमचे होते म्हणून सोबत घेतलं. फडणवीसांची ठाकरेंवर टीका. तर तिन्ही पक्ष आपापल्या पक्षाच्या चिन्हावर लढणार, फडणवीसांची माहिती. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल. भाजपचं संख्याबळ जास्त असलं तरी संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री ठरणार नाही. तिन्ही पक्षांना विचारात घेऊन वरिष्ठ निर्णय घेतील, फडणवीसांचं वक्तव्य. मनसे कुणासोबत असेल हे येणारी वेळच सांगू शकेल. मनसे सोबत असेल की नाही हे लवकरच कळेल, फडणवीसांचं सूचक वक्तव्य. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचं राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर सकाळी 8 वाजल्यापासून शिबिराला सुरुवात होणार. काँग्रेसचे सर्व नेते आणि आमदार उपस्थित राहणार. सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर. बारामतीतील शरद पवार पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन करणार. बारामतीतील विकास कामांचीही पाहणी करणार. मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार वैभव नाईक यांच्यामध्ये गुप्त भेट. कणकवलीतील शासकीय विश्रामगृहावर दोघांची भेट. भेटीच्या वृत्तानं सर्वांच्या भुवया उंचावल्या. सिंधुदुर्गातील विकास कामांसंदर्भात नाईकांनी भेट घेतली आणि रवींद्र चव्हाणांकडून वैभव नाईकांच्या भेटीचा हा खुलासा. निलेश राणेंच्या सभेपूर्वी चिपळूणमध्ये झळकले बॅनर. बॅनरवर निलेश राणेंच्या फोटोखाली टायगर इज कमिंग असा उल्लेख. ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांना डिवचण्याचा प्रयत्न. निलेश राणेंची आज गुहागर मतदारसंघात जाहीर सभा. सभेपूर्वी ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली अमित शहांची भेट. दिल्लीच्या निवासस्थानी सदिच्छा भेट संपन्न. भेटीमध्ये कांदा प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती. भेटीवेळी खासदार सुजय विखेंचीही उपस्थिती. शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. राज्याला गाजराशिवाय आणखी काही मिळालं नाही. आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा. राज्यसभा निवडणुकीसाठी एक अपक्ष अर्ज दाखल. पुण्यातील समाजसेवक विश्वास जगताप यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. अर्ज भरण्यासाठी 10 आमदारांच्या सह्या आवश्यक. अर्ज टिकणार का याकडे लक्ष. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून आरटीई कायद्यामध्ये बदल. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय आणि अनुदानित शाळांमध्येच प्रवेश देण्यावर भर. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणात 48% पाणीसाठा. 1 मार्चपासून 10% पाणी कपातीची शक्यता. राखीव साठ्यातून पाणी देण्यासाठी पालिका आयुक्तांचं राज्य सरकारला पत्र. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वांद्रे आणि खार पश्चिम परिसरात आज आणि उद्या कमी दाबानं पाणीपुरवठा. पाली हिल जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीच्या कामासाठी निर्णय. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन. मुंबई ते नागपूर आणि कोल्हापूर वन वे विशेष गाड्या चालवणार. प्रवाशांनी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचं आवाहन. मुंबई विमानतळाला उड्डाण संख्या घटवण्याबाबत नागरी हवाई वाहतूक संचालनालयाची नोटीस. उतरणारी विमानं उभी करण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्यानं विमानांना आकाशात तब्बल 40 मिनिटं घिरट्या घालाव्या लागण्याची दिसली. चर्चगेट विरार दरम्यान 15 डब्यांची धीमी लोकल धावणार. पश्चिम रेल्वेवरील लोकलमधील प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी हा निर्णय. पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढणार. 50 वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढवण्याचं नियोजन. अटल सेतूवरून बसनं थेट मुंबई गाठता येणार. NMMTकडून अटल सेतूवरून बस सुरू करण्याची घोषणा. तिकीट दर अद्याप अनिश्चित. कोस्टलच्या दहिसर भाईंदर टप्प्याच्या खर्चाचं ओझं पालिकेच्या खांद्यावर. 4027 कोटी रुपयांचा खर्च. मुंबई महापालिका. पनवेल पोलीस उपायुक्त पदाचा विवेक पानसरेंनी पदभार स्वीकारला. विवेक पानसरे हे नवी मुंबईचे पोला. नवी मुंबईच्या सीवूड्समध्ये फ्लेमिंगोंचं दर्शन. हजारोंच्या संख्येनं फ्लेमिंगोंचा थवा या ठिकाणी दाखल. वीज बिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती खडतर. महावितरणकडून पुण्यातील शासकीय कार्यालयांना वीज बिलांच्या थकबाकीची रक्कम तातडीनं भरण्यासाठी पत्र. पुण्यातील मेट्रो स्थानकांवर वाहनांबरोबरच आता हेल्मेटसही पार्किंग. पुण्यातील 8 स्थानकांवर वाहनतळाची सशुल्क सुविधा उपलब्ध. 24 तासाला फक्त 5 रुपये. पुण्यातील भोरचे तहसीलदार सचिन पाटील यांचं फेसबुक अकाउंट हॅक. पाटील यांच्या अकाउंटवरून नागरिकांना मेसेज करून पैशांची मागणी. तर स्वस्तात फर्निचर विक्री होत असल्याचाही. आणि पुण्याच्या भोर पोलिसांकडून सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन. सायबर सुरक्षितता आणि जागरूकता या विषयावर ही कार्यशाळा. भोरमध्ये पालिकेकडून शहरात 34 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. यासाठी 25 लाखांचा खर्च. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस. नागपूर, बुलढाणा, हिंगोलीमध्ये अवकाळी आणि गारपिटीचा फटका. वाशिममध्ये शेतमालाचं मोठं नुकसान. अकोल्याच्या बाळापूरमध्येही अवकाळी पाऊस. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट. हिंगोलीतही अवकाळीची हजेरी. गहू, हरभऱ्यासह इतर पिकांनाही मोठा फटका. वाशिममध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत अवकाळीमुळे शेतकऱ्यांचा माल भिजला आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना कोणतीही सोय उपलब्ध नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. लातूरमध्ये दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात. खासदार सुधाकर शृंगारे यांच्याकडून उद्घाटन. आमदार अमित देशमुख, विक्रम काळे आणि दिग्दर्शक जब्बार पटेलही उपस्थित. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यात गेल्या 1.5 महिन्यांपासून नेटवर्कची समस्या. नेटवर्कच्या अभावी बँकेचे आणि इतर ऑनलाईन कामं रखडली. सोलापूरच्या करमाळ्यात प्रहार संघटनेच्या पाठपुराव्याला अखेर यश. रेल्वे नाल्याखालील कॉन्क्रिटीकरणाचा प्रलंबित प्रश्न मार्गी. नंदुरबारमध्ये भूमाफियांकडून जमिनी हडप करण्याच्या घटनेत वाढ. औद्योगिक व्यवसायाच्या नावानं कमी दरात जमिनी घेण्याचे प्रकार उघडकीस. आंतरजातीय नवविवाहितांसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं साताऱ्यात आश्रयस्थळाची निर्मिती. आश्रयस्थळाला सुरक्षा पुरवण्याची अनिसची मागणी.
नंदुरबारमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू. 1409 मतदान केंद्रांची निर्मिती. नंदुरबारमधील दुर्गम भागात तीव्र पाणी टंचाई. अक्कलकुवा, धडगाव, तळोदा तालुक्यात गावपाड्यांमधील पाणी टंचाईकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. माघी वारीसाठी सर्व पालख्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान. या भव्य रिंगण सोहळा आणि हजारो धुळ्यामध्ये चाऱ्याची टंचाई. शेतकऱ्यांकडून चाऱ्याची साठवणूक. पाऊस न पडल्यानं यंदा चाऱ्याची मोठी टंचाई. धुळ्याच्या नेरमध्ये 7व्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचं आयोजन. स्वागताध्यक्षपदी आमदार कुणाल पाटील. धुळे महापालिकेचा 725 कोटींचा अर्थसंकल्प प्रशासनाकडून सादर. पालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अर्थसंकल्प सादर. नंदुरबारच्या वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेचा शासनाला इशारा. 5 मार्चपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र अंधारमर होईल असा इशारा. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील काटवान भागात शेतकऱ्यांकडून जमिनीची मशागत. ट्रॅक्टरद्वारे मशागतीला सुरुवात. धुळ्यातील म्हसदी ते धमणार रस्त्याची दुरावस्था. रस्ता दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. राजकीय पक्षांना आता गुप्तदान बंद. निवडणूक रोखे योजना असंवैधानिक. सुप्रीम कोर्टाकडून योजना रद्द. आगामी T20 विश्वचषकात भारताचा कर्णधार रोहितच. बीसीसीआयकडून रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब. तमिळनाडूमध्ये विधानसभेत एक राष्ट्र एक निवडणूक धोरणाविरोधात ठराव. केंद्राचं हे पाऊल लोकशाहीच्या विरोधात. मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी ठराव मांडला.